नमस्कार. सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डे मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. आज आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या 4थ्या व्हिडिओ लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत लर्निंग आउटकम्समध्ये कोर्स आउटकम, कम्प्यूट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिमेट्रिक अँड असिमेट्रिक स्ट्रक्चरल सेक्शन्स. त्यामध्ये युनिट आउटकम, सेकंड युनिट आउटकम आपण घेणार आहोत. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द गिवन सिंपल कंपोजिट शेप. पहिल्या लेक्चर्समध्ये आपण स्टँडर्ड शेपचे मोमेंट ऑफ इनर्शिया कसे कॅल्क्युलेट करायचे ते बघितले आहे. त्याचे फॉर्म्युले डिराईव्ह केलेले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसेल तर ते प्लीज तुम्ही रिवाइज करून घ्या, बिकॉज ते ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये खूप महत्त्वाचे असणार आहेत. बिकॉज आपल्याला इथे मोमेंट ऑफ इनर्शिया कंपोजिट सेक्शन फाइंड आउट करायचं आहे. याच्यासाठी जे फॉर्म्युले डिराईव्ह करायचे आहेत. तर इथे हा एक कंपोजिट सेक्शन दिलेला आहे. तुम्ही मेकॅनिक्समध्ये सेंट्रॉइड कसा लोकेट करायचा ते शिकलेलाच असाल. तर इथे बघूया, हा जो कंपोजिट शेप आहे याला आपण एक स्टँडर्ड शेप्समध्ये डिवाइड करूया. जसं की इथे हाफ सर्कल होईल, रेक्टँगल, ट्रायंगल आणि एक कंप्लीट सर्कल दिसतोय. आता हे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कंपोजिट सेक्शन डेरिव्हेशन फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल, सेमी सर्कल, क्वाड्रिलॅटरल सर्कल या सगळ्यांचे फॉर्म्युलेज, स्टँडर्ड जे फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेले आहेत ते तुम्हाला नोन असले पाहिजेत. ते नोन असतील तरच तुम्ही ह्या जे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित समजतील की डिराईव्ह कसे झालेले असणार आहेत ते. तर ह्या कंपोजिट शेपचा बघा, फिगरमध्ये जो अप्पर पोर्शन आहे तो हाफ सेमी सर्कल आहे. नंतर रेक्टँगल आहे खाली बघा, ट्रायंगल आहे आणि एक हॉलो पोर्शन आहे. ओके, इथे रेक्टँगलला रेडमध्ये 1 नाव दिलं आहे, सेमी सर्कल आहे तो सेकंड, देन ट्रायंगल आहे तो थर्ड अँड हॉलो पोर्शन आहे तो फोर्थ. ओके, तर आता आपण सेंट्रॉइड लोकेट करायचं आहे. सेंट्रॉइड लोकेट करायचं आहे, सेंट्रॉइडचे आपल्याला पॉईंट्स लोकेट करायचे आहेत. तर ते तुम्ही मेकॅनिक्समध्ये शिकलेलाच असाल की सेंट्रॉइड कसा लोकेट करायचा असतो ते. आता इथे बघा, रेक्टँगलमध्ये C1 दिसतोय, तो सेंट्रॉइड ऑफ रेक्टँगल. ओके, C2 आहे वरती सेमी सर्कलमध्ये, C2 सेंट्रॉइड ऑफ सेमी सर्कल. देन ट्रायंगलमध्ये C3 बघा, C3 इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. देन हॉलो पोर्शन कंप्लीट सर्कल आहे, त्याचा सेंट्रॉइड आहे C4. आता हे जे सेंट्रॉइड आहेत याचे आपण कोऑर्डिनेट्स डिस्कस करूया. त्यामुळे तुम्ही नीट काळजीपूर्वक मी काय सांगत आहे ते ऐका. रेक्टँगलचा C1 हा सेंट्रॉइडचं X पासूनचं डिस्टन्स. आता हा खाली जो दिलेला आहे, जिथून Y1 दिलेला आहे, तो ओरिजिन कॅल्क्युलेट करा. ओरिजिन आहे O. सो त्या ओरिजिनपासून C1चं डिस्टन्स आहे, काय असणार आहे, रेक्टँगलची डेप्थ आहे, बरोबर. सो ती डेप्थ डिवाइड बाय 2 असणार आहे सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करताना. हे सगळं तुम्हाला मेकॅनिक्समध्ये झालेलं असणार, ते तुम्ही रिवाइज करायचं आहे. तरी तुम्हाला सांगते मी. आता C1चं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स बघा, म्हणजे वर्टिकल लाईनपासूनचं डिस्टन्स किती असणार आहे, विड्थ किती असणार आहे, तर ती हाफ असणार आहे. म्हणून C1चं डिस्टन्स बघा इथं दिलेलं आहे, X1 दिलं आहे आणि Y1. सो C1चे कोऑर्डिनेट X1, Y1 फ्रॉम वर्टिकल लाईन अँड हॉरिझॉन्टल लाईन रिस्पेक्टिवली. आता सेमी सर्कलचं बघा, C2 म्हणजे सेंट्रॉइड ऑफ सेमी सर्कल. यामध्ये वर्टिकल लाईन दिसते, V लिहिले V. ओके, तिथे बघा X2 डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, X2 डिस्टन्स जो डायमीटर असणार आहे त्याचा हाफ, बरोबर. म्हणून तिथे x2
म्हणून x2चं काय असणार आहे, हाफ ऑफ द डायमीटर. त्यानंतर आता y2 बघा, वर्टिकल डिस्टन्स फ्रॉम हॉरिझॉन्टल h लिहिले बघा खाली, दिसलं h. आता h पासून ते C2 पर्यंतचं डिस्टन्स ते काय असणार आहे, y2 बघा, y2 दिलेला आहे ग्रीन लाईनमध्ये. त्यानंतर ट्रायंगलमध्ये या, थर्ड इज ट्रायंगल. यामध्ये C3 दिसतोय. C3चं वर्टिकल लाईन V दिलेली आहे, त्याच्यापासूनचं डिस्टन्स आहे x3. ओके, आणि हॉरिझॉन्टल लाईनपासूनचं डिस्टन्स आहे y3. दिसतंय तुम्हाला बघा, x3 and y3 आर द पॉईंट्स ऑफ सेंट्रॉइड. देन हॉलो पोर्शन दिसतोय. हॉलो पोर्शन कंप्लीट सर्कल आहे, त्याचं सेंट्रॉइड आहे C4. त्याचं वर्टिकलपासूनचं डिस्टन्स आहे बघा, x4 दिलेलं आहे, x4. सेंट्रॉइडचं वर्टिकलपासूनचं डिस्टन्स दिलेलं आहे x4 आणि हॉरिझॉन्टल लाईनपासूनचं डिस्टन्स दिलेलं आहे y4. असे हे सेंट्रॉइड लोकेट केलेले आहेत. C1 ऑफ द रेक्टेंगल, C2 हे सेमीसर्कल, ट्रायंगलचं C3 आणि हॉलो पोर्शनचं C4. आता आपण सेंट्रॉइड कसा काढायचा आहे ते बघणार आहोत. ते तुम्ही मेकॅनिक्समध्ये शिकलेलाच असाल. हा फॉर्म्युला बघा, x बार इज इक्वल टू a1 मल्टिप्लाय बाय x1, a1 x1 प्लस a2 x2 प्लस a3 x3. म्हणजे आपल्याला ह्या पूर्ण कंपोजिट हा सेक्शन दिलेला आहे, त्याचा सेंट्रॉइडल ॲक्सिस लोकेट करायचा आहे, बरोबर. मग त्या सेंट्रॉइड ॲक्सिसचं डिस्टन्स ओपासून जे काही असणार आहे x बार ते आपण कॅल्क्युलेट करतोय. तर ह्या कंपोजिट सेक्शनमध्ये रेक्टँगल कोणते कोणते पोर्शन्स आहेत बघा, रेक्टँगल आहे, सेमी सर्कल आहे आणि ट्रायंगल आहे. पण यामध्ये बघा हॉलो पोर्शन आहे, म्हणजे तो ह्या कंपोजिट सेक्शनमध्ये कन्सिडर नाही करायचा आहे. ओके, तो ब्लँक असणार आहे हॉलो सेक्शन. त्याच्यामुळे इथे बघा काय करायचं आहे, आपण a1 मल्टिप्लाय बाय x1 प्लस a2 मल्टिप्लाय बाय x2 प्लस a3 मल्टिप्लाय बाय x3. आता हा हॉलो पोर्शन यातून मायनस करायचा आहे, म्हणून a4 मल्टिप्लाय बाय x4. आता आपण x बारचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहोत, म्हणजे सेंट्रॉइडल ॲक्सिसचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स x बार आहे, म्हणून सगळ्या ह्या टर्म्स आहेत त्या वर्टिकल ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स घेतलेलं आहे, बरोबर. वर्टिकल ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स काय आहे, x1 बघा C1चं, देन x2 सेमीसर्कल, देन x3, देन x4. ओके, डिवाइड बाय काय केलं ह्या सगळ्यांना, a1 प्लस a2 प्लस a3 मायनस a4. म्हणजे कंपोजिट एरियाज आहेत हे a1 a2 a3 आणि a4, त्यातून हा a4 मायनस केला आहे. ओके, हा x बार निघाला. x बार इज द डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइडल ॲक्सिस फ्रॉम द ओरिजिन. देन सेम आपण y बार कॅल्क्युलेट करणार आहोत. y बारचा काय फॉर्म्युला आहे, a1 मल्टिप्लाय बाय y1 प्लस a2 मल्टिप्लाय बाय y2 प्लस a3 मल्टिप्लाय बाय y3 मायनस का हॉलो पोर्शन, कंप्लीट सर्कल a4 मल्टिप्लाय बाय y4 आणि याला डिवाइड बाय a1 प्लस a2 प्लस a3 मायनस a4 एरिया ऑफ द हॉलो पोर्शन. ओके, हे जे y1 y2 y3 y4 आपण घेतलेले आहेत ते हॉरिझॉन्टल ॲक्सिस h त्याच्यापासूनचं डिस्टन्स आहे. तर आपण काय काढत आहोत, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द कंपोजिट सेक्शन. ओके, आता ओरिजिनपासूनचं x बार आणि y बार, आता हा सेंट्रॉइडल ॲक्सिस लोकेट केला आहे बघा इथे रेड लाईननी. y दिसतोय, y ॲक्सिस, x ॲक्सिस. ओके, आता आपण फर्स्ट कशासाठी करणार आहोत, सेंट्रॉइडल ॲक्सिस x. आता पूर्ण लक्ष तुमचं x ॲक्सिसवर असू द्या. x ॲक्सिस सेंट्रॉइडल ॲक्सिस लोकेट केलं आहे. ओ डिस्टन्सपासूनचं डिस्टन्स काय असणार आहे, ओ ओरिजिनपासूनचं डिस्टन्स x ॲक्सिसचं वर्टिकल डिस्टन्स असणार आहे, ते काय आहे y बार.
बरोबर. इथे तुम्हाला दिसतोय वाय बार बघा, एक्स ॲक्सिस ते ओरिजिन ओ पासूनचं डिस्टन्स. ओके. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बेसिक फिगर्स अबाउट देअर ओन सेंट्रोइडल ॲक्सेस आर. म्हणजे आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कंपोजिट सेक्शनसाठी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस लोकेट केलेला आहे. तर त्याचे आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचे. बरोबर. आपल्याला जे हे स्टँडर्ड फिगर्स आहेत, रेक्टँगल, सेमी सर्कल, ट्रायंगल, बरोबर, याचे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस, सेंट्रोइडल ॲक्सिस फॉर्म्युले माहिती आहेत. आपण लास्ट टू लास्ट व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेले आहेत. बघा, आपण रिवाइज करूया. Ix1 म्हणजे रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस BD³ अपॉन 12. बरोबर. देन सेमी सर्कल दिला आहे. सेमी सर्कलचं Ix2 मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स सेंट्रोइडल ॲक्सिस इज 0.11 मल्टिप्लाय बाय रेडियस रेज टू 4. ओके. हे फॉर्म्युले तुम्ही नीट रिवाइज करायचे आहेत. नंतर Ix3 म्हणजेच ट्रँगलचा आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरला डिराईव्ह केला होता, BH³ अपॉन 36. देन हा कंप्लीट सर्कलचा आहे, Ix4 इज इक्वल टू पाय मल्टिप्लाय बाय D⁴ डिवाइड बाय 64 कंप्लीट सर्कल अबाउट इट्स सेंट्रोइडल ॲक्सिस एक्स. ओके. आता आपल्याला जो लोकेट केलेला एक्स ॲक्सिस आहे त्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तो एक्स ॲक्सिस कंपोजिट सेक्शनचा असणार आहे. तर फॉर्म्युला काय होता पॅरलल ॲक्सिस थेरमचा? IM इज इक्वल टू Ix प्लस A मल्टिप्लाय बाय h². Ix म्हणजे IMसाठी जो पॅरलल ॲक्सिस असणार आहे, जो Ix आहे. आता इथे बघा, Ixला कोणकोणते पॅरलल ॲक्सिस असणार आहेत? तर रेक्टँगलचा पॅरलल ॲक्सिस Ix असणार आहे. परत सेमी सर्कलचा Ix असणार आहे. देन ट्रँगलचा Ix3 असणार आहे. नंतर कंप्लीट सर्कलचा Ix4 असणार आहे. ओके. आणि एरिया ऑफ दॅट स्टँडर्ड शेप्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स काय होतं पॅरलल ॲक्सिसमध्ये? तर दोन पॅरलल ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण घेतलेला आहे h. ओके. तर आपल्याला इथं एक्स ॲक्सिसपासून काढायचं आहे. तर बघा, इथे एक्सपासून C1चं डिस्टन्स दिसतंय तुम्हाला. C1चं डिस्टन्स ओरिजिनपासून किती डिस्टन्स आहे? y बार. बरोबर. तर C1चं डिस्टन्स बघा, y1 मायनस y बार. y1 मायनस y बार म्हणजे C1 टू एक्सचं डिस्टन्स येईल तिथे. असंच C1 नंतर C2 बघा, C2चं डिस्टन्स आता आपण एक्स रिस्पेक्ट टू घेतो आहे म्हणून वर्टिकल डिस्टन्स घेतो आहे. बरोबर. इथे बघा, y बार y2 मायनस y बार. y2 कंप्लीट आहे. देन y बार म्हणजे हे केलं तर C2 पासून एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स आलं आहे. C3चं बघा, C3 कंप्लीट y3 आहे. बरोबर. आणि y बार y3 मायनस y बार म्हणजे C3 पासूनचं एक्सपासूनचं डिस्टन्स. नंतर y4 बघा, y4 मायनस y बार म्हणजे C4 पासूनचं एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स. ओके. तर पॅरलल ॲक्सिस काय थेरम सांगतं की IM इज इक्वल टू Ix प्लस A मल्टिप्लाय बाय h². बरोबर. आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस कॅल्क्युलेट करणार आहोत. बरोबर. तर आपण हे सगळे कंपोजिट शेप्स आहेत ते त्यांची समेशन घेणार आहोत. म्हणून हे डायरेक्ट लिहिलेलं आहे इथे बघा, Ix1 प्लस Ix2 प्लस Ix3 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट रेक्टँगल, देन सेमी सर्कल, ट्रायंगल आणि मायनस हॉलो पोर्शन. ओके.
आणि प्लस पुढे टर्म लिहिले बघा A1 मल्टिप्लाय बाय Y1 मायनस वाय बार. ओके, यामध्ये जरी तुमचं जी ब्रॅकेटमधली टर्म नेगेटिव्ह आली तरी तिचा स्क्वेअर असणार आहे. ओके, त्यामुळे वाय बार मोठा आहे की Y1 मोठा आहे त्याचं काही एवढं महत्त्व नाही आहे. जरी ती नेगेटिव्ह आन्सर आलं तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार आहे. बरोबर. तर ए मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे Y1 मायनस वाय बार. नंतर सेकंड बघा सेमी सर्कलचं दिलं आहे Y2 मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस A3 Y3 मायनस वाय बार हा आहे ट्रँगलचा. नंतर मायनस हॉलो पोर्शन A4 इन ब्रॅकेट Y4 मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीने हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कंपोजिट सेक्शन अबाउट एक्स ॲक्सिस हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे. सेम तसंच वाय ॲक्सिससाठी ॲप्लिकेबल आहे. आपण वाय बार काढलेला आहे म्हणजेच डिस्टन्स ऑफ द वाय ॲक्सिस फ्रॉम द ओरिजिन वाय बार दिलेला आहे. बरोबर. तर यामध्येही जे स्टँडर्ड शेप्स आहेत जसं आपण एक्स ॲक्सिससाठी कॅल्क्युलेट केलं तसंच असणार आहे. वाय ॲक्सिससाठी पॅरलल टू वाय ॲक्सिस जे मोमेंट ऑफ इनर्शिया जे स्टँडर्ड शेप्सचे असणार आहेत तेच आपण घेणार आहोत. IY1 म्हणजे रेक्टँगलचा dB³/12 IY2 म्हणजे कुठला सेमी सर्कलचा 5 मल्टिप्लाय बाय D⁴ डिवाइड बाय 128. देन ट्रायंगल IY3 इज इक्वल टू HB³/36 आणि हा हॉलो पोर्शन आहे IY4 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय D⁴ बाय 64. आता पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करायची आहे. काय होती फॉर्म्युला IN इज इक्वल टू IY म्हणजेच पॅरलल टू द वाय ॲक्सिस अँड हा पॅरलल होता वाय ॲक्सिसला प्लस एरिया मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द पॅरलल ॲक्सिस दा स्क्वेअर. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द कंप्लीट फिगर अबाउट इट सेंट्रोइडल वाय ॲक्सिस इज गिवन बाय. ओके, हा जो वाय ॲक्सिस आहे सेंट्रोइडल वाय ॲक्सिस त्याचं डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करणार आहोत. सेम कन्सेप्ट यूज करायची आहे जशी आपण IX साठी केली होती. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स सेंट्रोइडल एक्स ॲक्सिससाठी केली होती तशीच वाय ॲक्सिससाठी असणार आहे. IY इज इक्वल टू IY1 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस कुणाचा तर रेक्टँगलचा. नंतर प्लस सेमी सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय. देन IY3 मायनस हॉलो पोर्शन प्लस A1 मल्टिप्लाय बाय X1 मायनस एक्स बार. आता इथे लक्ष द्या वाय ॲक्सिस आपण कन्सिडर केला आहे. ओके, इथे सगळं आपण डिस्टन्स मेजर करतो ते हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करतो. बघा इथे C1 दिसतो आहे. C1चं वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स बघा एक्स बार दिसतो आहे खाली एक्स बार मायनस X1 आपण व्हर्टिकल ॲक्सिसपासून घेतलं होतं एक्स बार मायनस X1 मग C1 आणि वायरमधलं डिस्टन्स येणार परपेंडिक्युलर डिस्टन्स. नंतर सेमी सर्कलचं बघा सेमी सर्कल त्यामध्ये X2 दिलं आहे म्हणजे X2 मायनस एक्स बार. जरी निगेटिव्ह आलं तरी त्याचं स्क्वेअर टर्म होते त्यामुळे ते पॉझिटिव्ह आन्सर येतं. नंतर ट्रँगलचं बघा X3 मायनस एक्स बार त्याच्यामुळे C3चं डिस्टन्स आलेलं आहे वायपासूनचं. नंतर X4 मायनस एक्स बार हॉलो पोर्शन. ओके, अशा पद्धतीने हे IY काढलेलं आहे. तर फॉर्म्युला हे झाला IY1 प्लस IY2 प्लस IY3 मायनस IY4 प्लस A1 ब्रॅकेट X1 मायनस एक्स बार स्क्वेअर प्लस A2 X2 मायनस एक्स बार स्क्वेअर प्लस A3 ब्रॅकेट X3 मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर मायनस A4 ब्रॅकेट X4 मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आपण एक एक्झाम्पल बघूया त्यामुळे तुम्हाला नीट समजून येईल हे कसं ॲप्लिकेबल आहे ते. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अँगल दिलेला आहे ISA
100 mm, 75 mm, 6 mm अबाउट द सेंट्रोइडल एक्स एक्स अँड वाय वाय ॲक्सिस. ओके, इथेही आपल्याला एक्सेस आणि वाय वाय ॲक्सिस ह्या जो कंपोजिट शेप दिलेला आहे याचा आपण लोकेट करायचा आहे. ओके, नीट डायमेन्शन बघा. 100, 6, 75, 6. आता फर्स्ट काय आपले कंडिशन असणार आहे कधी पण प्रॉब्लेम सॉल्व करताना. फर्स्ट वी हॅव टू लोकेट द सेंट्रॉइड. ओके, तर आपल्याला इथे काय करावं लागेल, पहिलं हे जे फिगर दिलेली आहे त्याचं स्टँडर्ड शेपमध्ये कन्वर्जन करायचं. इथे काय झाले, 2 रेक्टँगल प्रिपेअर्ड झालेत बरोबर. आता इथे बघा A1 म्हणजे पहिला रेक्टँगल आहे दिसतोय 1, खाली बघा बेसला 1 लिहिला आहे, त्याचा एरिया दिला आहे 75 × 6 बरोबर. 75 × 6 रेक्टँगलचा एरिया 450 mm². आता बघा A2 म्हणजे हा सेकंड रेक्टँगल दिसतोय, सेकंड रेक्टँगल. आता बघा इथे हा 100 mm होता, -6 झाला आहे म्हणून हा किती झाला 94. त्याची डेप्थ × विड्थ 6, 94 × 6 = 564 mm². ओके, हे एरिया आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत बरोबर. आता सेंट्रॉइड लोकेट करायचे आहेत, त्यासाठी काय करणार आहोत आपण, फर्स्ट रेक्टँगल आहे त्याचा काय करणार आहोत, जे डिस्टन्स आहे 75. रेक्टँगलचं सेंट्रॉइड कसा लोकेट करतात मेकॅनिक्समध्ये शिकलेलाच आहात तुम्ही. 75 जी विड्थ दिलेली आहे 75 तिचा हाफ बरोबर, तो x1 आला बरोबर. खाली बघा y1 काय असणार की ही जी डेप्थ दिलेली आहे 6 तिचा हाफ असणार आहे 3 mm. ओके, आता सेकंड रेक्टँगल व्हर्टिकल रेक्टँगल बघा, ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, विड्थ दिले 6चं कसं असणार आहे, हाफ असणार म्हणून 3 mm. आणि डेप्थ किती आहे 6 + 94/2 म्हणजे हा y2 कंप्लीट y2 घेतलेला आहे. त्याचा ओरिजिनपासूनचं डिस्टन्स हा कोपऱ्यात इथे बेस दिलेला आहे, इथं अँगल दिसतोय छोटा 90 डिग्रीचा, त्याला ओरिजिन कन्सिडर केला आहे. आणि त्याचं हा कंप्लीट रेक्टँगल धरून कसं ह्याचं सेंट्रॉइड लोकेट करायचं आहे. y2 = 6 + 94/2 = 53. ओके, आता आपण सेंट्रॉइड ॲक्सिस काढायचे आहेत. x बार = फॉर्म्युला जसा आपण मगाशी घेतला तसंच घेणार आहोत. तिथे कंपोजिट सेक्शन 4 होते, इथे किती आहेत, स्टँडर्ड शेप्स 2 आहेत म्हणून A1 x1 + A2 x2 / A1 A2. ओके, मग ह्या व्हॅल्यू पुटअप केलं की हे आन्सर येणार आहे 18.31 mm. y बार काढायचा बरोबर. आता y1 + A2 I2 / A1 A2. ओके, मग 30.81 mm व्हॅल्यू पुटअप केले की हे आन्सर येईल. तुम्ही एकदा क्रॉस व्हेरीफाय करा तुम्ही सॉल्व करून. हेन्स नाव MI ऑफ अबाउट सेंट्रोइडल x and y ॲक्सिस ऑफ अँगल सेक्शन ISA. आता x आणि y बार काढला आहे म्हणजे ओरिजिनपासूनचं x ॲक्सिस आणि y ॲक्सिसचं डिस्टन्स आपण काढलेला आहे. ओके, तर x आणि y आपण प्लॉट केलेला आहे, दिसतोय तुम्हाला x आणि y ॲक्सिस. तर आता आपण याचे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ॲक्सिस फर्स्ट काढूया. पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करायची आहे आणि IX = IX1 + IX2 म्हणजे फर्स्ट रेक्टँगल आणि सेकंड रेक्टँगलचं मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचं आहे. ओके, मग पॅरलल IX साठी कुठला पॅरलल असणार आहे, IX1 आणि IX2. ओके, मग IX1 + IX2 + A1 Y1 - y बार म्हणजे x ॲक्सिसपासूनचं व्हर्टिकल डिस्टन्स बघा. x ॲक्सिसपासूनचं ते रेक्टँगलचं सेंटर्ड जो लोकेट केलेला आहे ते डॉट दिसतात तुम्हाला पहिला फर्स्ट रेक्टँगलमध्ये, तिथूनचं जे डिस्टन्स असणार आहे. ओके, ते डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं आहे. तर ते किती असणार आहे ते बघा, 450 हा एरिया आहे ब्रॅकेट 3 - 30.81 म्हणजे हा जो रेक्टँगल आहे बघा वरती आपण पॉईंट्स सेंट्रॉइडचे x आणि y कोऑर्डिनेट काढलेले आहेत तसंच करायचं आहे. आणि हा
व्हॅल्यूज लोकेट टाकून आपल्याला आय एक्सची व्हॅल्यू मिळाली 1.042 मल्टिप्लाय बाय 10⁻⁶ mm⁴. सेम आय वायसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. IY1 प्लस IY2 प्लस A1 इन ब्रॅकेट x1 मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस A2 ब्रॅकेट x2 मायनस x बार ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर. ओके, या व्हॅल्यू आहे तशा टाकायच्या आहेत. पॅरलल ॲक्सिस थेरम आपण यूज केलेला आहे, त्यावरनं हा IY असं मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेला आहे. हा जो सेक्शन दिलेला आहे अँगल, त्याचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेला आहे अबाउट सेंट्रोइडल ॲक्सिस एक्स अँड YY. फर्स्ट वी लोकेट दॅट सेंट्रॉइड, कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड. नंतर काय केलं, सेंट्रोइडल ॲक्सिसचं डिस्टन्स x बार y बार लोकेट केले. त्यानंतरला पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करून काय केलं, IX आणि IYच्या व्हॅल्यू काढल्या. ओके, आता तुम्ही हे नीट जेव्हा सॉल्व कराल स्वतः बसून, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित कळेल की हे फॉर्म्युले कसे यूज केलेले आहेत, कुठून कसं सेंट्रोइडल कोऑर्डिनेट्स काढलेले आहेत ते कळेल तुम्हाला. ही असेसमेंटचे 2 मी क्वेश्चन दिलेले आहेत, हे तुम्ही सॉल्व करायचे आहेत. एका आहे डिटरमाइन मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX अँड YY ॲक्सिस ऑफ द चॅनल्स ॲज शोन इन द फिगर. ओके, हे चॅनल आहे C चॅनल, त्याचे डायमेन्शन व्यवस्थित दिलेले दिसत आहेत तुम्हाला. ओके, आता ह्याचे पण तुम्हाला फर्स्ट काय करावं लागेल, कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड काढावे लागतील. त्यानंतर ओरिजिनपासून एखादा ओरिजिन तुम्ही ॲज्युम करा, फिक्स करा, तिथून एक्स आणि वाय बार लोकेट करा, त्याचा डिस्टन्स काढा आणि पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करून त्या XX आणि YY ॲक्सिसचं मोमेंट काढायची आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. सेम ह्यालाच होणार आहे. एक आपण एक्झाम्पल अगोदर बघितलेलं, ते पण तसंच आहे, फक्त डायमेन्शन वेगळे आहेत. ओके, इथे पण अबाउट XX ॲक्सिस काढायचं आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये आपण दोन्ही काढलेत, X ॲक्सिस आणि Y ॲक्सिससाठी काढले आहे. इथे फक्त X ॲक्सिससाठी काढायचं आहे. इथे पण तसंच कंडिशन आहे. फर्स्ट आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ सेंटर्ड काढायचं आहे, त्यानंतर काय काढायचं आहे, ओरिजिनपासूनचा X आणि Y पासूनचा डिस्टन्स, नंतर पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करून जो आपल्याला ॲक्सिस मिळाला आहे त्याचे मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ओके, तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. जे आपण अगोदरचे व्हिडिओ लेक्चर बघितले होते त्याचे जे स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत ते नीट रिवाइज्ड करा. त्यावरून तुम्हाला हा जो कंपोजिट सेक्शन आहे पार्ट, त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया XX अँड YY ॲक्सिस काढायला सांगतात, तो तुम्हाला इझिली जमून जाईल. त्यामुळे ते स्टँडर्ड शेप्सचे तुम्ही फॉर्म्युले नीट रिवाइज्ड करा, प्रॅक्टिस करा क्वेश्चन्सचे, आणि ही असेसमेंट सॉल्व करा तुमच्या रेग्युलर पेजेसवर आणि कॉलेजला आल्यावर सबमिट करा. थँक्यू.